हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे आणि तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की मी गणित आणि बुद्धिमत्तामध्ये तलाठी भरतीमध्ये पैकीच्या पैकी गुण घेतलेले आहे। ठीक आहे, तलाठी भरती 2019 आणि तलाठी भरती 2023 या सलग 2 एक्झाममध्ये मी गणित आणि बुद्धिमत्तामध्ये पैकीच्या पैकी गुण घेतलेले आहे। आता मी स्वतः पैकी आउट ऑफ मार्क्स घेतल्यानंतर तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहो। बघा, 2019च्या तलाठी भरतीमध्ये मला गणित आणि बुद्धिमत्तामध्ये 50 पैकी 50 गुण होते। इथे माझं सिलेक्शन झालेलं आहे। पोस्टमन भरती इथे पण माझं सिलेक्शन झालं आहे। इथे पण मला 40 पैकी 38 गुण भेटले। 40 म्हणजे गणिताचा पेपर 40 गणिताचे पेपरमध्ये 40 क्वेश्चन असते, त्यापैकी मला 38 गुण भेटले। 38 क्वेश्चन्स माझे बरोबर आलेले आहे। सेम MTS मध्ये इथे पण माझं सिलेक्शन झालं आहे। हे 2021 म्हणजे 20 ची ॲड आहे। 21 ला एक्झाम झाली होती। ठीक आहे, 22 ला जॉईनिंग। MTS मध्ये पण 40 पैकी 38 मला मार्क मिळालेले आहे। तलाठी भरती 2023 मध्ये 50 पैकी मला 50 मार्क भेटले। पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहेत गणित आणि बुद्धिमत्तामध्ये। ठीक आहे, आता बघा मित्रांनो, स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतले, त्यानंतर तुम्हाला मी स्ट्रॅटेजी देत आहो की मी कशा पद्धतीने गुण घेतले, काय काय गोष्टी फॉलो केल्या होत्या, कोणती स्ट्रॅटेजी फॉलो केली होती ते तुम्हाला यानंतर सांगत आहो। स्वतः आधी कारनामा तो केला मी, त्यानंतर तुम्हाला इथे गायडन्स करत आहो। ठीक आहे, आजचा व्हिडिओ आहे गणितामध्ये आउट ऑफ मार्क्स कसे घ्यावे बाय प्रवीण निकुरे। ओके, चला आजचा व्हिडिओ इथे स्टार्ट करतो। आणि बघा मित्रांनो, आज तुम्हाला स्ट्रॅटेजी मी इथे देतच आहो। या व्यतिरिक्त ज्यांची कोणाची इच्छा असेल की नाही सर माझ्याकडूनच तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल, त्यांसाठी माझ्या ॲपवर बॅच आहे, खूप कमी प्राईसमध्ये बॅच आहे। बघा, मी स्वतः गणित आणि बुद्धिमत्ते पैकीच्या पैकी गुण घेतल्यानंतर तुम्हाला मी शिकवण्यासाठी आलो। बघा, मला सांगा, जो कारनामा मी केला आहे, जी स्ट्रॅटेजी फॉलो करून किंवा ज्या गणित आणि बुद्धिमत्तेच्या ट्रिक्स फॉलो करून मला पैकीच्या पैकी गुण भेटले, त्या ट्रिक्स फॉलो करून किंवा त्या पद्धती फॉलो करून तुम्हाला का नाही भेटणार मला एवढं सांगा। ठीक आहे, चला पहा, मॅथ्स आणि रिझनिंग माझी बॅच आहे, मॅथ्स प्लस रिझनिंग बॅच आहे, केवळ 499। ठीक आहे, चला प्राइस कमी केली आहे। 700 रुपये फीज होती, आता 499 केले। 688 काहीतरी फीज होती, 700 रुपये पकडा सहसा, आता 499 फीज केली आहे। यामध्ये फक्त मॅथ्सची बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर 299। ओके, आणि फक्त रिझनिंगची बॅच जॉईन करायची असेल तर 249। ओके, चला नेक्स्ट। आता गणितामध्ये आउट ऑफ मार्क्स घेण्यासाठी मी कोणकोणती स्ट्रॅटेजी फॉलो केली होती ते सांगतो। हे माझे रिझल्ट बघून घ्या। आउट ऑफ म्हणजे सगळे ओव्हरऑल मार्क बघून घ्या। पोस्टमनचे मला 100 पैकी 90 गुण मिळाले। एकदा आउटलुक घेऊन घ्या। पोस्टमन पैकी मला 100 पैकी 90, MTS पैकी 100 पैकी 88, तलाठी भरती 2019 मध्ये 174 भेटले 200 पैकी, त्याला पण 187 ना, हो आउट ऑफ 100, सॉरी 87, 87 क्वेश्चन बरोबर होते 100 पैकी। ओके, गणित आणि बुद्धिमत्ता स्कोर बघून घ्या। नेक्स्ट, - 2023 माझा स्कोर बघून घ्या इथे। बघा, गणितामध्ये पैकीच्या पैकी गुण कसे घ्यावे, मी ज्या पद्धती फॉलो केल्या, जी स्ट्रॅटेजी फॉलो केली आहे, ती स्ट्रॅटेजी तुमच्यासमोर मी इथे मांडत आहो। बघा, सर्वात महत्त्वाचं, गणितामध्ये जास्तीत जास्त गुण घेण्याचा प्रयत्न करा, ना की पैकीच्या पैकी। आजचा व्हिडिओ आउट ऑफ मार्क्स कसे घ्यावे, परंतु फर्स्ट स्टेप आहे, तुम्ही गणितामध्ये 50 पैकी 50 गुण घेण्यापेक्षा तलाठी भरतीचं सांगत आहो मी। ओके, तलाठी भरती सांगत आहो, 50 पैकी गुण घेण्यापेक्षा 50 पैकी 50 गुण घेण्यापेक्षा जास्तीत जास्त तुमचे एक गुण कसे वाढेल ते बघायचं आहे। ठीक आहे, इथे जरा सध्या तुमचा स्कोर 40 येत असेल 50 पैकी, तर अशा गोष्टी शोधा येते की 40च्या वर मी धकत का नाही, 40च्या वर का जात नाही। तुम्हाला एक जाणवेल की हे माझे 4 चॅप्टर वीक आहेत। फॉर एक्झाम्पलचं एक शेकडेवारी, जे की सगळ्यांचं, कोणाचं काही जणांचं वीक, बऱ्याचशा लोकांचं वीक असते, त्या पद्धतीने वेगवेळ अंतर किंवा संभाव्यता आणि डेटा सफिशियन्सी इत्यादी 4 टॉपिक माझे वीक आहेत, त्यामुळे मला वरचे 2 मार्क भेटत नाही, वरचे 4 मार्क भेटत नाही, त्यामुळे मला वरचे 10 मार्क मिळत नाही। हे असं कारण शोधा। ठीक आहे, जो चॅप्टर तुमचं वीक आहे ते बघा,
कोणत्या घटकामुळे तुम्हाला पैकीच्या पैकी गुण भेटत नाही ते बघा, आणि 40च्या नंतर असं काय करू की मला 40पेक्षा जास्तीत जास्त मार्क मिळेल, 49 भेटन, 48 भेटन, असं जास्तीत जास्त मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा, ना की 50 पैकी 50. तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो कराल तर आपोआप तुम्हाला 50 पैकी 50 गुण भेटेल. ठीक आहे. मी काय फॉलो केलं होतं एक्झाम प्रिपरेशनमध्ये, तर मला जास्तीत जास्त मार्क्स मिळेल, माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही यासाठी मी प्रयत्न केला होता. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल जास्तीत जास्त मार्क घ्या. ठीक आहे. नेक्स्ट आणखी महत्त्वाचं, कॅल्क्युलेशन स्पीड वाढवा. मी माझी स्वतःची कॅल्क्युलेशन स्पीड वाढवली आहे. त्याचे प्रिव्हियस व्हिडिओ कॅल्क्युलेशन स्पीड वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, प्रिव्हियस व्हिडिओज माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेले आहे. आणि हां, ज्यांनी कोणी माझ्याकडून गणित शिकायचे असेल त्यांनी माझ्या ॲपवर जाऊन, मराठी ॲस्पिरंट या ॲपवर जाऊन तुम्ही गणित बुद्धिमत्ता शिकू शकता. त्यामध्ये प्रॉपरली अगदी डिटेलमध्ये सांगितले कशी कॅल्क्युलेशन स्पीड वाढवायची आहे, कशा प्रकारचे गणित, त्या गणिताला कसं टॅकल करायचं, प्रत्येक तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहे. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, एखादी क्वेश्चन तुमच्यासमोर आला त्याला कमीत कमी वेळेमध्ये कसं सॉल्व्ह करायचं ते पण तुम्हाला मी प्रॉपरली सांगितलेलं आहे. आणि हां, महत्त्वाचं म्हणजे मी स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतले आहेत. त्यामुळे तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की ज्या व्यक्तीकडून आपण अभ्यास करतो त्यांनी स्वतः पैकीच्या पैकी गुण भेटले, त्यांना स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतले, त्यांनी स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतले तर मला का मिळणार नाही, हा तुम्हाला कॉन्फिडन्स तुम्हाला इथे येतो. ठीक आहे. त्यामुळे एक तुमची स्टेज तुमची इथं स्वतःच तुमची एक पायरी वाढून जाते. ठीक आहे. तुमचा कॉन्फिडन्स लेवल इथं दुसऱ्या कोणत्या शिक्षकाकडून शिकताना जर तुमचं कॉन्फिडन्स लेवल इथं असेल तर आपोआपच थोडा वर जाईल, कारण की तुमच्या शिक्षकांनी स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतल्या, त्यानंतर तुम्हाला शिकवण्यासाठी समोर आला आहे. ठीक आहे. त्यामुळे म्हणून आधी जास्तीत जास्त फोकस करा, जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यावर, ना की पैकीच्या पैकी. ठीक आहे. नंतर पैकीच्या पैकी आपोआप तुम्हाला मिळून जाईल. नंतर स्टेप आहे प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करताना जे क्वेश्चन खूपच हार्ड असेल त्याला शेवटी करा. जेव्हा तुम्ही क्वेश्चन्स लावता, प्रॅक्टिस क्वेश्चन करता, अभ्यास करता, अभ्यासादरम्यान किंवा कोणतेही चॅप्टर हातामध्ये घेता, प्रॅक्टिस क्वेश्चन घेता, चॅप्टरची थिअरी झाल्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन घेता, तेव्हा जे एकदम हार्ड क्वेश्चन आहे ना ते चॅप्टरच्या शेवटी करा. आणि हीच सवय हार्ड क्वेश्चनला जास्त वेळ लागते म्हणून तो शेवटी करायचं. सेम सवय तुम्हाला एक्झाममध्ये फॉलो करायची आहे, आणि तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये फॉलो करायचे. ठीक आहे. टेस्ट सिरीज सॉल्व्ह करताना नेक्स्ट पॉईंट, एक्झामला जेवढा सिलेबस असतो त्यापेक्षा जास्त स्टडी करा. आय रिपीट, एक्झामला तुमचा जेवढा सिलेबस असतो ना त्यापेक्षा जास्त स्टडी करा. फॉर एक्झाम्पल, एक्झामला जर एवढा स्टडी असेल ना एक्झाम सिलेबस पकड, एक्झामचा सिलेबस जर एवढा असेल ना त्यापेक्षा तुम्ही जास्त स्टडी करा. असं का म्हणतो मी ते सांगतो. असं का म्हणतो ते सांगतो, कारण की एक्झामला जेवढा सिलेबस आहे, सिलेबसपेक्षा तुम्ही जास्त स्टडी केला ना तर तुमचं माइंड आपोआप वरचा स्टडी विसरून जाईल. इथून जसं तुम्ही लांब जाल इकडला स्टडी तुमचं माइंड आपोआप विसरून जाईल, पण आतमधला कोर सिलेबस तुमचा पक्का होऊन जाईल. ओके. आय रिपीट, तुम्ही 100 गोष्टी वाचाल त्यापैकी शेवटच्या 20 गोष्टी तुमच्या डोक्यात निघून जाईल, 80 गोष्टी तुम्हाला जास्त पक्क्या राहील, आणि त्याच गोष्टी म्हणजे 80 तुमच्या ह्या आहे. ओके. आपलं एक माइंडची लक्ष ठेवण्याची स्ट्रॅटेजी अशी आहे, ती स्ट्रॅटेजी तुम्हाला इथं फॉलो करा. आता हा झाला एक्झामचा सिलेबस, पेपरमध्ये येणारा सिलेबस. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला पेपरमध्ये एवढेच क्वेश्चन येते. ॲक्च्युअलमध्ये सिलेबस त्याच्याही आतमध्ये असतो कोर सिलेबस. पेपरमध्ये ॲक्च्युअलमध्ये येणारा सिलेबस ॲक्च्युअलमध्ये तुमचा एवढा असतो. म्हणजे तुम्ही मोठा गोल वाचा, मोठा स्टडी करा, त्यापेक्षा तुमचा आतमधला गोल, मोठ्या गोलातला आतमधला गोल तुमचा चांगला पक्का होईल, आणि त्याच्यापेक्षाही त्याच्या आतमधला गोल तुमचा जास्त पक्का होईल. एकंदरीत पाहता कोर सिलेबस आहे, एक्झाममध्ये येणारा सिलेबस तुमचा जास्त पक्का होईल. ही माझी स्ट्रॅटेजी आहे. मी स्वतः माझ्या लाईफमध्ये फॉलो करून लगातार 2 एक्झाममध्ये पैकीच्या पैकी गुण घेतले आहे. ठीक आहे. आणि बघा, माझ्या या नॉलेजचा, पैकीच्या पैकी गुण घेण्याच्या नॉलेजचा तुम्हाला फायदा होईल यासाठी मी गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला शिकवतो माझ्या ॲपवर, मराठी ॲस्पिरंट या ॲपवर. ठीक आहे. ज्यांना कोणाला इच्छा असेल
सगळ्याला कंपल्सरी नाही, ज्यांना कुणाला इच्छा असेल. आजकाल सगळेजण क्लासेस लावतात, त्यामुळे मी सांगतो तुम्हाला का इतर कुठे क्लास लावण्यापेक्षा मी स्वतः त्या गोष्टी केल्या, स्वतः परीक्षा पैकी गुण घेतले आहेत, त्यामुळे माझे क्लासला प्रेफरन्स द्या. ठीक आहे, कारण की तुमचा अर्धा कॉन्फिडन्स तुमचा तेथच वाढतो ना, की तुमच्या शिक्षकांनी पैकीच्या पैकी गुण घेतले आहेत, त्यामुळे हा शिक्षक तुम्हाला ऑब्व्हियसली पैकीच्या पैकी गुण मिळवून देईल. तुमचा अर्धा कॉन्फिडन्स तुमचा तेथच वाढतो. ठीक आहे, त्याचा तुम्हाला हा बेनिफिट होतो. बुकमध्ये नेक्स्ट पॉइंट, बुक्समध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन्स हे बेसिकनुसार सॉल्व्ह करून दिलेले असतात, त्याचा वापर करू नका. आय रिपीट, तुमच्या बुकमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन बेसिकनुसार सॉल्व्ह केलेले असतात, त्या तुमच्या एक्झाममध्ये कामी येणार नाही. माझी अभ्यास करण्याची पद्धत आणि तुम्हाला टीचिंग करण्याची पद्धत, तुम्हाला शिकवण्याची पद्धत कशी आहे ते सांगतो. बेसिकनुसार तुम्हाला फक्त पहिला टाईप, बेसिकनंतर तुम्हाला TYPE तुम्हाला पहिला टाईप शिकवतो मी, टाईप 1 शिकवतो. ओके, टाईप 1 शिकवतो, बेसिकनुसार तुम्हाला टाईप 1 शिकवतो. ओके, माझी शिकवण्याची पद्धत सांगतो, हा बेसिकनुसार असतो. त्याच्यानंतर तुमचे क्वेश्चन सेम टाईप, तुमचा पहिले बेसिक आणि नंतर ट्रिक्स. त्यानंतर टाईप 1 मधला क्वेश्चन 1 शिकवतो, क्वेश्चन 2 शिकवतो, क्वेश्चन 3 शिकवतो आणि जिथे गरज आहे ती डायरेक्ट क्वेश्चन 10 पर्यंत नेतो. म्हणजेच काय, तुम्हाला एक टाईप शिकला का त्याच्या 10 क्वेश्चन तुम्हाला इथे करतो, 5 क्वेश्चन करतो. गणितासारख्या काही हार्ड क्वेश्चन आहे, म्हणजे मॅक्सिमम क्वेश्चन मी 5 ते 8 एक प्रॅक्टिस क्वेश्चन घेतो सेम टाईपसाठी. यामागचं कारण हेच आहे का तुम्ही जास्तीत जास्त स्टडी करा सेम टाईपला, एकाच टाईपला जास्त वेळेस फॉलो करा, सेम ट्रिक पाठ करा. त्यासाठी तुम्हाला मी बेसिकनं शिकवतो, त्यानंतर ट्रिक्सनं पण शिकवतो आणि शेवटचे क्वेश्चन येईपर्यंत, शेवटचे सेम टाईपचे शेवटचे प्रॅक्टिस क्वेश्चन येईपर्यंत तुम्ही ट्रिक्समध्ये माहिरी होऊन जाता आणि यासोबतच तुम्हाला त्याचं बेसिक पण माहीत राहते. बेसिक यासाठी शिकवतो की जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन समजला पाहिजे, क्वेश्चन लवकर विसरले नाही पाहिजे. ट्रिक्स कधी कामी येते, वेळ कमी. ठीक आहे, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी ट्रिक्स कामी येते. आणि जेव्हा तुम्ही आता मॅथ अभ्यास केल्यानंतर, आय रिपीट, मॅथचा अभ्यास केल्यानंतर जेव्हा तुम्ही काही 5-6 सब्जेक्ट वापरता, 4 महिन्यानंतर पुन्हा मॅथकडे वापस येता, तेव्हा तुम्हाला मेन म्हणजे बेसिक माहीत राहते आणि ट्रिक्सला तुम्ही फक्त रिव्हिजन मारायची गरज राहते. ओके, चला, या गोष्टीसाठी मी तुम्हाला टाईप शिकवतो. प्रत्येक जवळपास 30-30, 40-40 टाईप, 50-50, 60-60 टाईप्स, काही चॅप्टर्समध्ये 80-80 टाईप तुम्हाला शिकवले आणि त्याची प्रॅक्टिस क्वेश्चन घेतले. तुम्हाला प्रॅक्टिस जास्तीत जास्त करून घेतो आम्ही. ठीक आहे, चला. आणि हां, वायफळ प्रॅक्टिस करून घेत ना, ज्या पद्धतीने मी स्वतः गोष्टी केल्या त्याच गोष्टी तुम्हाला मी इथे करून देतो माझ्या मराठी ॲस्पिरंट या ॲपवरच्या बॅचवर. आणि खूप कमीत फीज आहे. 499 मध्ये तुमचे दोन्ही विषय कंप्लीट होऊन जाते. अगदी काही तुम्हाला अडचण जाणार नाही बॅचमध्ये. ठीक आहे, मी मॅक्सिमम क्वेश्चन्स ट्रिकने सोडत होतो कारण एक्झाममध्ये खूपच कमी टाईम असतो. बस तोच मुद्दा तुम्हाला मी इथे सांगितला. मी जास्तीत जास्त क्वेश्चन ट्रिकने सोडवतो आणि शिवाय अभ्यास करताना बेसिकचा पण अभ्यास करतो आणि त्यानंतर ट्रिक्सचा पण अभ्यास करतो. सुरुवात करताना बेसिक नंतर मागं ठेवतो आणि ट्रिक्सला जास्त फॉलोच करतो. ठीक आहे, बेसिक यासाठी करतो की जेणेकरून क्वेश्चन समजते आणि लॉंग टाईमपर्यंत बेसिक तुमच्या लक्षात राहते. त्यानंतर ट्रिक्सचा वापर करून मी वेळ वाचवतो, जास्तीत जास्त कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करतो. आणि हीच गोष्ट तुम्हाला माझ्या बॅचमध्ये पण तुम्हाला दिसेल. ठीक आहे, ज्याप्रमाणे मी माझं गणित स्ट्रॉंग केलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुमचं गणित स्ट्रॉंग करू शकता माझ्याकडून शिकून. कॅल्क्युलेशन स्पीड वाढवण्यावर माझा जास्त फोकस होता. जे मी सांगितलंय प्रत्येक क्वेश्चनमध्ये क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, कमीत कमी कॅल्क्युलेशन कमीत कमी वेळेमध्ये कसं करायचं ते पण मी तुम्हाला इथे माझ्या सांगितलं आहे बॅचमध्ये. ठीक आहे, तुमची कॅल्क्युलेशन स्पीड जेवढी जास्त तेवढ्या लवकर क्वेश्चन लवकर सॉल्व्ह होईल आणि तुमचे क्वेश्चन सुटणार नाही. जेवढी जास्त तुमची कॅल्क्युलेशन स्पीड तेवढा जास्त तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा वेग वाढेल आणि कमीत कमी वेळेमध्ये तुमचे जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह होईल. ठीक आहे, जर का तुमची कॅल्क्युलेशन स्पीड कमी असेल तर तुमचे क्वेश्चन सुटणार नाही. ओके, तुम्हाला टाइम जास्त लागेल आणि क्वेश्चन सुटणार नाही. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला या गोष्टीला फॉलो करावं लागेल. हां, कॅल्क्युलेशन स्पीड कशी वाढवायची त्याचे फ्री व्हिडिओज पण माझ्या चॅनलवर यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे आणि ॲपवर पण मी बॅचमध्ये प्रॉपरली त्याचे लेक्चर्स घेतलेले आहेत. ठीक आहे, वाचा आता. नंतर तुम्हाला एवढा स्टडी करायचा आहे. हा पॉईंट तुमचा आणखी मी क्लिअर केलेला आहे का? बघा, तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये सिलेबस तुमचा एवढाच राहतो.
ठीक आहे। एक्झाम बॉडीने दिलेला सिलेबस तुमचा एवढाच राहतो, तुम्हाला याच्यापेक्षा जास्त एवढा खूप सारा स्टडी करायचा आहे, जेणेकरून भले तुम्ही शेवटचं शेवटचा पोर्शन विसरला तरी आठवणला गोल तुमचा चांगला पक्का होऊन जाईल। आणि ॲक्च्युअलमध्ये एक्झाममध्ये येणारा सिलेबस आहे ना तुमचा एवढाच राहतो, म्हणजे तुम्ही जेवढं जास्त वाचाल तेवढं जास्त तुमचा आत्मनला सिलेबस किंवा कोर सिलेबस जास्त पक्का होईल। ही माझी स्ट्रॅटेजी आहे, जी फॉलो करून मला फायदा झाला आणि ऑब्विसली तुम्हाला पण फायदा होईलच। तुम्हाला एवढा सिलेबस करायचा आहे, कोणता खूप मोठावाला सिलेबस करायचा आहे, जेणेकरून मधातला गोल जास्त पक्का होईल आणि सर्वात लहान गोल आणखी सर्वात जास्त पक्का होईल। तुमचा हा जो सर्वात लहान गोल आहे ना, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये एक्झाममध्ये येणारा कोर सिलेबस आहे तो जास्त पक्का होईल। ओके, नेक्स्ट, तुम्ही जेवढे जास्त वाचाल तेवढी जास्त IMP पॉईंट्स लक्षात राहील। तुम्ही जेवढे जास्त वाचाल, जेवढी जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस कराल, तेवढे जास्त तुम्हाला IMP पॉईंट्स, IMP महत्त्वाचे सूत्र किंवा महत्त्वाचे ट्रिक्स जास्त लक्षात राहील। ओके, ठीक आहे। बेसिक मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करण्याऐवजी ट्रिकने क्वेश्चन सॉल्व्ह करा। बघा, हा पॉईंट मी आधी पण सांगितला होता, बेसिक फक्त सुरुवातीला शिकून घ्यायचं, त्यानंतर ट्रिक्स शिकायची। हळूहळू बेसिकला मागं ठेवायचं, ट्रिक्सला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं, IMP म्हणजे जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं। ठीक आहे, मी अनुभवलं तेच तुम्हाला इथे सांगत आहोत। ओके, त्यानंतर एक्झाममध्ये क्वेश्चनची प्रॅक्टिस करताना, टेस्ट सिरीज सॉल्व्ह करताना तुम्हाला बेसिकनं सॉल्व्ह करायचं नाही, त्याला डायरेक्ट ट्रिकनं सॉल्व्ह करायचं आहे। ठीक आहे, आणि नेक्स्ट पॉईंट, जास्तीत जास्त टाइम कसा वाचेल यावर फोकस करा। हा वाचलेला टाइम नंतर पेपरच्या एंडिंगला अशा क्वेश्चनसाठी वापरा जे तुम्हाला अजिबातच जमत नाही। ओके, बस हा पॉईंट पण मी तुम्हाला सांगितला आहे याच्या आधी, का जास्तीत जास्त टाइम कसा वाचाल तुम्ही याला फोकस करा। आणि हा जो टाइम वाचलेला टाइम आहे ना, शेवटी अशा क्वेश्चनला द्या जे तुम्हाला क्वेश्चन खूपच हार्ड गेले होते, हार्ड जाते खूपच, किंवा अजिबात तुम्हाला क्वेश्चन्स येणार नाही, सोडवता येणार नाही, अशा क्वेश्चनला शेवटी वेळ द्यायचा आहे। आणि हेच फॉलो, सुरुवातीला क्वेश्चन सॉल्व्ह करताना हार्डवाले क्वेश्चन स्किप करायचे, जास्तीत जास्त पेपरचे क्वेश्चन कसे अटेम्प्ट करणं होईल ते बघायचं। ठीक आहे, किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन लावताना सुद्धा जास्तीत जास्त क्वेश्चन्स कसे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन कसे अटेम्प्ट करणं होईल ते बघायचं। आणि त्या दरम्यान मधामध्ये खूपच हार्डवाले क्वेश्चन स्किप करायचे। जेव्हा तुमचं सॉल्व्ह करणं होऊन जाईल, बाकी शेवटच्या क्वेश्चनपर्यंत पोचाल, शेवटचा क्वेश्चन कंप्लीट कराल, तेव्हा त्याच्यानंतर वापस यायचं, जे हार्ड क्वेश्चन होते ते क्वेश्चन करायचे आणि सेम ट्रिक्स तुम्ही टेस्ट सिरीजमध्ये फॉलो करायचे आणि एक्झाममध्ये फॉलो करायचे। ठीक आहे, पेपर देताना ऑलवेज रिमेंबर, मॅथ्समुळे तुमची स्मरणशक्ती वाढते आणि याचा फायदा अदर सब्जेक्टच्या स्टडीमध्ये होतो, खास करून रिझनिंगमध्ये। ओके, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, मॅथमुळे तुमची स्मरणशक्ती वाढते, IQ लेवल तुमचा थोडा वाढतो। स्मरणशक्ती वाढल्यामुळे याचा फायदा अदर सब्जेक्टसाठी होतो, खास करून तुमच्या रिझनिंगसाठी। ठीक आहे, चला, ओके, झाला मित्रांनो इथं आपलं। ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित बुद्धिमत्ता शिकायचं असेल त्यांच्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी आहे। स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतलेल्या व्यक्तीकडून ज्यांना शिकायचं असेल, माझ्याकडून शिकायचं असेल, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे। माझ्या ॲपवर जाऊन खूप चार्जेस कमी झाले, पहिले 700 रुपये फीज होती, आता 499 500 रुपये फीज आपण इथे केलेली आहे। ठीक आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण लिंक, माझी ॲपची लिंक पिन केलेली आहे। ओके, थँक्यू।